तर इकडे बघू शकता पुरण बनलेलं आहे आणि भरडा पण शिजलेला आहे. तर भरड्याची मुटकी मी अगोदर ताटलीत काढून घेतले आणि छान फोडून घेऊया, म्हणजे थोडंसं लवकर थंड होईल आणि नंतर व्यवस्थित चुरा करता येईल. तर इकडे मी मुटक्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत आणि इकडे खूप सारा कांदा चिरून घेतलेला आहे, म्हणजे आज कांदा भजी बनतील. आणि भरड्यासाठी थोडासा कांदा मी चिरून घेतलेला आहे, खूप सारा कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. म्हणजे ही छोटी मोठी तयारी मी करून घेतली आणि ही स्पेशल असते. यानंच आपली कामं झटपट होणार आहेत, कारण जेव्हा एकटीवरती पूर्ण कामाचा लोड येतो ना, तेव्हा थोडीशी तयारी अशा पद्धतीनं करायची की जी ही तयारी म्हणजे चिरण्याचं वाटण्याचं काम असतं ना, ते मी अगोदर करून घेते सगळ्या, म्हणजे काय काय बनणार त्याप्रमाणे. तर इकडे मी ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे, नंतर कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकली आणि हळदी पावडर टाकली फोडणीमध्ये, म्हणजे भरड्याला कलर छान येईल. परतून घेतल्यानंतर जे फोडला भरडा होता ते टाकलेलं आहे, परतून घेतला आणि झाकून ठेवलेलं आहे कमी गॅसवरती. आता इकडे संग मी भज्याचं बॅटर तयार करत आहे आणि हे पातेलं खूप गरम आहे पुरणाचं, म्हणजे भरपूर वेळ झाला पुरण शिजत आहे, छान थिक पण झालेलं आहे, खूप छान असा टेस्टी वास पण येत आहे. म्हणजे यामध्ये विलायची, सोप हे सगळं टाकलेलं असतं ना, आणि भरपूर वेळ शिजवल्यामुळे खूपच छान टेस्टी पुरण बनवून तयार होतं. तिकडे बेटर बनवण्यासाठी मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा हाताने घासून टाकलं, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि खूप सारे कांदे टाकून बॅटर बनवून झाकून ठेवलेलं आहे. तर भज्याचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता पुरण पात्रातून काढून घेऊया. तिकडे पुरणपात्र मी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून, एक पातेलं घेतलं, त्यावरती पुरणपात्र ठेवलेलं आहे आणि आता छान ही पुरणपात्रातून गाळून घेऊया. हे ना म्हणजे आता नवीन आलेले आहे जे पुरणपात्र गाळणी, म्हणजे जी चाळणी असते ना, त्यातनं पुरण छान गळतं, तशी चाळणी पण आहे माझ्याकडे, पण मला वाटतं त्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि भांडे पण खूप लागतात, म्हणून मला हे जे अगोदरचं पुरणपात्र आहे ना, हे एक छान वाटतं. तर इकडे बघू शकता पूर्ण पुरणपात्रातून मी काढून घेतलं आणि जे थोडंसं राहिलेलं होतं ना शेवटला, ते मी वाटीत काढून ठेवलं. आणि गरमी खूप आहे, मी दार बंद करून स्वयंपाक करत होते, कारण हवा खूप जास्त आहे. जसं गॅस बंद केलेला आहे तसं मी दार उघडलेलं आहे, नाहीतरी खूप हवा आहे आणि गॅस जातच आहे. तर गरमी असल्यामुळे ना अधूनमधून पाणी पण खूप जास्त पित आहे मी. आणि कालचं पण दूध मी ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये, तर त्या दुधावरची साय काढली आणि दूध गरम करून इकडं कालचं आणि आजचं दोन्ही दूध मी एकत्र करून गरम करायला ठेवलेलं आहे, कारण दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं ना, त्यामुळे खराब वगैरे होत नाही. इथं ठेवलेली मी दुसरी कढई गरम होण्यासाठी, कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल छान गरम झालं, यामध्ये मोहरी, जिरं टाकलेलं, म्हणजे आता आमटीची तयारी मी करत आहे, म्हणजे तयारी करून ठेवली, फक्त आमटीला तडका द्यायचा आहे. इथं खोबरं मी अगोदरच वाटून ठेवलेलं होतं. तर तेलामध्ये जिरं, मोहरी टाकली, छान तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला, लसूण टाकलेलं आहे खूप सारे, परतून घेतल्यानंतर खोबरं टाकलेलं आहे. खोबरं परतून घेतले, खोबरं ना खूप लवकर जळायला लागतं, त्यामुळे गॅस कमी ठेवलेला आहे इथं. आणि नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता टाकूया हळदी पावडर, धना पावडर आणि छान परतून घेतलं, मस्त अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे. म्हणजे डाळीमधलं कट काढलेलं होतं ना, ते मी अगोदर टाकलेलं आहे, छान मिक्स करून घेतलं. यामध्ये चिंचेचं मी पन्ह काढून घेतलेलं होतं आणि जे पुरणपात्र धुलेलं पाणी होतं ते मी टाकलेलं आहे. यानं आमटी खूप छान टेस्टी बनून तयार होते. तर मस्त अशी आमटी बनलेली आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आणि मसाला टाकलेला आहे. आमटीला एक उकळ्याचा वेट करूया आणि असंच वेट करायचं नाहीये, हात आपला चालू ठेवायचा आहे, कारण एकतर खूप लेट झालेला आहे आज मला. तिकडे मी कणिक मळून ठेवत आहे, म्हणजे आता धोंडे पण बनणार, आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे महिना संपलेला आहे, आता धोंड्याचा महिना, अधिक मास संपलेला आहे. आज शनिवार आहे आणि उद्या आहे अमावस्या. तर आज धोंडे वगैरे काय बनवायचं आहे, आजच बनवून खायचं आहे, तर त्यानंतर धोंडे वगैरे बनवायचं नसतं. तर इकडे मी कणिक मळून ठेवलेली आहे, झाकून थोडंसं तेल लावून, आणि दूध पण गरम झालेलं आहे. तर पातेलं उचलून मी खिडकीत ठेवलं, छान थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवत आहे. आणि जे भरडा बनलेला आहे पॅनमध्ये, हे पॅन खूप स्पेस धरत आहे किचनवरती, त्यामुळे मी छोट्या डब्यात काढून ठेवलेलं आहे, कारण आता संग जेवण करणार कोणी नाही आहे. सकाळी सगळ्यांचा पोटभर नाश्ता झालेला आहे, मी डोसे बनवलेले होते आज, आणि ते डोसे तुम्हाला खूप आवडले. खूप साऱ्या ताईंचे कमेंट आले की ताई डोसा खूप छान बनलेला आहे, पण तू स्वतःसाठी गरम करून नाही घेतलं. तर आपल्या स्वतःसाठी कुठे वेळ असतो आपल्याकडे ना, वेळ असला तरी पण बनवण्याचा कंटाळा खूप येतो. सगळ्यांसाठी आपण बनवून देतो, पण स्वतःसाठी आपल्याकडे मात्र वेळ नसतो किंवा कंटाळा, आळस खूप येत असतं जेव्हा स्वतःच करायचं आहे तेव्हा. तर असं सगळ्या बायकांचं असंच असेल, मला असं वाटतं. तर इकडे आता पूर्ण स्वयंपाक झालेले, मी भात बनवला, आमटी बनवलेली आहे, भरडा बनलेला आहे,
आणि भज्यासाठी बेटर पण तयार करून ठेवलं. आता अगोदर धोणे बनवायचे, पण त्या अगोदर मी कणिक इकडे छान सॉफ्ट असं मळून घेत आहे. थोडंसं पाणी टाकून छान हे पाणी म्हणजे छान असं कणकेमध्ये छान ॲब्झॉर्ब करायचं आहे आपल्याला. असं नाही की खूप सारं पाणी टाकून आपल्याला एकदम पातळ सैल करायचं आहे असं नाही आहे. थोडंसं पाणी टाकून छान नरम हे कणिक मी मळून घेतले. थोडासा तेलाचा हात लावून एक गोळा तयार केला आणि डब्यात भरून ठेवलेला आहे. म्हणजे आता संग पुरणपोळ्या नाही बनल्या तर टोपण लावून फ्रीजमध्ये ठेवता येईल. कारण एकतर गरमी खूप आहे ना, पीठ खराब होते म्हणजे कणिक जे मळलेली असते ते लवकर खराब होते. म्हणून मी असं पेकबंद डब्यात ठेवत असते. आणि थोडंसं कणिक मी असंच मळलेलं आहे बिना पाण्याचं, फक्त तेलाचा हात लावून. कारण आता याची बनणार मोठी चपाती आणि त्या चपातीचे साचे काढणार मी वाटीने आणि मग धोंडे बनवणार. प्रत्येक वेळी मी शेअर करते एकदम सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळामध्ये धोंडे बनवून तयार होतात. जास्त वेळ लागत नाही कारण आपल्याला मदतीला कोणी नाहीये. म्हणजे खूप साऱ्या ताई अशा असतील ज्यांच्या मदतीला कोणी नसते, एकटेवरतीच म्हणजे पूर्ण घरचा लोड असतो आणि सगळ्याचं बघायचं असतं. त्यावेळी थोडंसं अशा पद्धतीने कामं करायची, थोडासा नियोजन अशा प्रकारे करायचा म्हणजे जास्त आपल्याला कामाचा लोड येत नाही. तर इकडं कणिक जे आहे ना मी गोळा करून घेतला आणि छान पीठ लावून मी इकडे एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतली. जितकं जमेल तितकं पातळ आपल्याला लाटायचं आहे. आणि एक वाटी घेतलेली, वाटीने मी साचे काढून घेतले, छोट्या छोट्या लाट्या काढून घेतलेल्या आहेत. आणि धोंडे बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे. म्हणजे 2 लाट्या घेऊन पण धोंडे बनवले जातात. असं म्हणतात की ते धोंडे छान दिसतात दिसण्यासाठी पण खाण्यासाठी पण. मी काय करते, जे रव्याचे वगैरे बनवतो किंवा खोबऱ्याचे आपण बनवतो, मी नणंदबाईला देण्यासाठी बनवलेले होते. त्याला मात्र मी 2 लाट्या घेतलेल्या होत्या. पण जेव्हा घरी पुरणाचे मला धोंडे बनवायचे ना, त्यावेळेस मी अशा पद्धतीने जसं आपण पोळी बनवण्यासाठी उंडा तयार करतो ना, तशाच पद्धतीने मी इकडे धोंडा बनवते. बघू शकता तुम्ही. म्हणजे अशा प्रकारे मी पुरण भरून घेते आणि गोळा बनवून घेते. म्हणजे धोंडा बनवलेला आहे राऊंड शेपचा. आणि अशाच प्रकारे मी सगळे धोंडे बनवून घेते. थोडासा लेट झालेले, टाइम सांगितलं आता दुपारचे 12:30-1 वाजलेले आहेत. तसं तर दिनेश पप्पा एक वेळा टिफिन न्यायला आलेले होते. म्हणत होते पुरणपोळी वगैरे मला नको, जे रोजचा स्वयंपाक आहे ते दे. पण मी आज काहीच बनवले नाही, फक्त डोसे बनलेले आहेत आज. बाकीचं आणखीन काही नाही, फक्त पुरणपोळीचा स्वयंपाकच बनत आहे, तेच म्हणलं त्यांना. तर इकडे बघू शकता सगळे धोंडे मी बनवून घेतलेले. 2 चपात्या बनल्या आणि 2 चपात्यापासून जितके धोंडे बनलेले आहेत तितके मी बनवून घेतले. म्हणजे सगळ्यांना 2 धोंडे आले तरी पण चालेल. तर इकडे धोंडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी धोंडे टाकले आणि आलट पलट करत हे धोंडे छान कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. म्हणजे खूप छान धोंडे बनून तयार होतात. जर आपण कच्चे काढले तरी खाण्यासाठी मजा येणार नाही. त्यामुळे थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा आहे आणि मग धोंडे मी काढलेले आहेत. तर छान शेकलेली आता दुसऱ्या बॅचची टाकू, म्हणजे एकाच वेळा खूप सारे येत नाही ते. फक्त 3-4 धोंडे मी तळत आहे. त्यानंतर पुरणपोळ्या मला संघ बनवायचे आहेत. कारण आता एक वेळा हे येऊन गेलेत. आणखीन भज्याचं बॅटर तयार करून ठेवलं, पण भजे बनलेले नाही, पापड बनलेले नाही. तर सगळंच मी एक एक करून आता तळून घेते. आज ना खूप कंटाळा आले, खूप लेट झालेले आणि सकाळपासून मी किचनमध्येच आहे आज. म्हणजे अगोदर डोसे, बटाट्याची भाजी, चटणी हे सगळं बनलं, यामध्ये भरपूर वेळ गेला. त्यानंतर बाकीची कामावरली खूप सारी भांडी झाली होती, सगळे भांडे घासून घेतले. कपडे मशीनला लावले, आज कपडे हाताने धुलेले, मशीनला लावलेले होते. कपडे उन्हाला टाकले आणि जी छोटी मोठी कामं होती दिवसभराची ते पण मी आवरून घेतली. आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तसं तर स्वयंपाकाला वेळ लागला नाही, पण जी छोटी मोठी कामं होती ना त्याला मात्र भरपूर वेळ गेला. तर असं इकडे भजे पण आता मी तळत आहे. बघू शकता एकदम छान असे क्रिस्पी कांदा भजे बनून तयार होत आहेत. म्हणजे गरमागरम आपल्याला कधीच भेटत नाहीये. जेव्हा थंड खायला म्हणजे असेच भजे बनवले ना बिन कांद्याचे, तर थंड खावंसे वाटत नाहीये, ते गिळतच नाहीये. त्यामुळे खूप सारा कांदा टाकायचा त्यामध्ये. थंड झाल्यानंतर खूप छान टेस्टी भजे लागतात. तर इकडे मी भजे तळून ठेवलेले आहेत, पापड तळलेले आहेत, धोंडे पण तळून झाले. आता पुरणपोळ्या बनवायला लागले. तिकडे मी लाटी करून घेतलेली आहे आणि यामध्ये खूप सारं पुरण भरलेले. बघू शकता माझी पुरणपोळी अशी असते ना, म्हणजे भरलेली पुरणपोळी असते. यामध्ये कणिक कमी असते आणि पुरण जास्त असतं. म्हणजे छान अशी भरलेली पोळी, एक पोळी खाल्ली ना मन तृप्त होतं. तर इकडे छान मी पुरण भरलेलं आहे आणि उंडा बनवून घेतला. याचं छान तोंड बंद केलं आणि मी जितकं पातळ पाहिजे तितकं पातळ लाटून घेतलेलं आहे. लोखंडी तव्यावरतीच मी आज पोळ्या बनवते. यावरती पोळ्या खूप छान बनतात. प्रत्येक वेळी मी पॅन घेत असते, पण लोखंडी तवा छान गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पोळी टाकलेली आहे आणि तशी दुसरी पोळी पण मी बनवते. म्हणजे तशाच प्रकारे खूप जास्त पुरण मी भरलेलं आहे इथं आणि छान असा उंडा बनवून घेतला, म्हणजे लाटी बनवून घेतलेली आहे. आणि इकडे ही जी तव्यावरची पोळी आहे त्याला पण थोडंसं तेल लावून आलट पलट करत शेकून घेतलेलं आहे. तोपर्यंत ही दुसरी पोळी जी मी लाटून घेते. तर इकडे बघू शकता एकदम छान आणि अशा पातळ पुरणपोळ्या बनत आहे. इतक्या मऊसूत की तोंडात टाकताच विरघळणाऱ्या इतक्या मऊसूत आणि लुसलुशीत पुरणपोळी बनून तयार होत आहे. पुरणपोळीमध्ये ना पुरण जास्त असलं पाहिजे. कणिक जास्त घेतली ना एकदम अशी लागते, म्हणजे तितकी परफेक्ट बनत नाहीये ते. त्यामुळे पुरण जास्त असलं पाहिजे.
ते इकडे सगळ्याच करून म्हणजे सगळ्या बनवणार नाही, फक्त 4-5 बनवणार आहे टिफिनला पॅक करून देण्यासाठी. परत आता मावशी आणि बाबा जेवण करतील. कारण आमच्या मम्मी पप्पांना मी एक वेळा फोन लावलेला होता, तर म्हणत होते 5 वाजेपर्यंत येतील ते. तर 5 वाजता मुलांना आता टाइम सांगितलं दुपारचे 1:30 वाजलेले आहेत, तर 5 वाजता येणार आहे. तर तोपर्यंत पुरणपोळी बनवून ठेवेन, तर थंड होणार आहे ते. म्हणून ते आल्यानंतरच मी गरमागरम पुरणपोळ्या बनवते. कणिक आणि पुरण सगळं मी झाकून ठेवणार आहे. म्हणजे पुरणपोळी ना तव्यावरची ताटीत असली ना तरच खायला मजा येते. तसं तर आमरस असली तर थंड पुरणपोळी पण चालते, पण आमरस मी केलेलं नाही, दूधच आहे आज, दूध तूप हेच. तर इकडं देवाला अगोदर नैवेद्य दाखवलेला आहे मी. तसं तर जेव्हा पहिल्यांदा घरी धोंडे बनवले होते तेव्हा गाईसाठी त्यांचे धोंडे बनवले होते, देवाला नैवेद्य दाखवलेला होता मी. पण आज दुसऱ्या वेळेला धोंडे बनत आहेत, म्हणजे हे तसं तर तिसरी वेळ आहे. दिनेश आलं तेव्हा पण मी 1 वेळा धोंडे बनवलेले होते. असं म्हणतात धोंडे बनवले तर 1 वेळा बनवायचे, नाही तर 3 वेळा बनायचे. तर ही तिसरी वेळच आहे आता. आणि नंदबाईला देण्यासाठी खोबऱ्याचे धोंडे मी बनवलेले होते, ते काही मी काउंट केलेले नाहीत. तर घरी जे पुरणाचे बनले ते 3 वेळा बनलेले आहेत. तर इकडं बाबासाठी आणि मावशीसाठी मी जेवायला वाढलेलं आहे. तर इकडं मस्त अशी पुरणपोळीची जेवण थाळी तयार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. इथं मस्त अशी गरमागरम पुरणपोळी, तूप, दूध, धोंडे आहेत, भजे, पापड, भरडा आणि आमटी भात. मस्त असं जेवण आहे. इकडे बाबांना आणि मावशीला जेवायला वाढलेलं आहे अगोदर. आणि पाणी पण संपलेले बाबांचं, तर अगोदर पाणी गरम करायला ठेवते. तर ही सगळी कामं आवरून मी पण जेवण केले आणि यांना टिफिन अगोदरच भरून दिलेला होता. तर सगळ्यांचं आवरलं. आता मी आणि मावशी तर बोलत बसलेलो आहोत. मावशी घरचं काहीतरी सांगत आहेत, मी ऐकत आहे. आमची चर्चा सुरू आहे. आणि आमच्या मम्मी पप्पाला 1 वेळा फोन लावलेला होता, पण ते काय आलेच नाही आहेत. मी 5 वाजेपर्यंत वेट केला आणि त्यानंतर फोन लावलेला होता. तर म्हणत होते घरी गेलेले आहेत, कारण त्यांच्या सासूची तब्येत खराब झालेली होती, बिघडलेली होती अचानकच, त्यामुळे त्यांना जावं लागलं. तर असं ताईनं दिवसभर वेट केला, पण सगळं व्यर्थ गेलं, आलेली नाही ते. आणि हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.